वापर रॉन्सला पुन्हा एकदा धक्का देण्याचा प्रयत्न राहिला. टार्गेट केलं होतं मिड विकेटमध्ये पण तो पाहायला गेला तर बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी जी आहे ती पुन्हा एकदा झालेली नाहीये. नक्की प्रदीप आपण पाहतो की उंची ज्या प्रकारे त्याची आहे 6 फूट सध्या आपण पाहतो पण तो बॉल जेव्हा सोडतो तेव्हा 7 फूट उंचीवरतून त्याचा बॉल येतो आणि त्यापुढे चांगले पुन्हा एकदा खांद्याचा वापर सध्या केला जातो. या ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा प्रदीप. हो, पुलेलीचा बॉल होता पुन्हा एकदा ऑन स्लाईडला फक्त बॉलला फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला तो इथे लेग बाईज पंच पुन्हा एकदा दर्शवतील हा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा आणि एक धाव जी आहे ती फलकात पुन्हा एकदा जोडली जाते. नवीनची गती जाऊन स्कोर करते धावा आहेत फलकात आतापर्यंत 28. आज आपण पाहतो की आपल्या भारत देशाचा सण जो म्हणजेच काय तर आय-पी-एल आणि आय-पी-एलच्या फायनलचा सामना अहमदाबादचं स्टेडियम पुन्हा एकदा तिथे रंगेल. जगातील सर्वाधिक मोठं स्टेडियम फटका पुन्हा एकदा चांगला फिल्डर आहे पण त्याच्या डोक्यातून मागचा दिवस जसा मग स्टार्ट केला होता तिथूनच पुन्हा एकदा या इनिंगची सुरुवात केली जाते आणि येतो तुमच्या बॅटमधून दमदार शानदार चौकार. चांगलं प्लेसमेंट, चांगला फटका यावेळी बॅटर मेजरच्या बॅटचा विचार केला तर खूप चांगला पद्धतीने इथे अतुलच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. चांगला प्लेसमेंट, चांगला फटका, धावसंख्या जंपते स्कोर कार्डवरती 32 32 धावा फलकात ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा प्रदीप वेग तर चांगला आहे. दिशा सुद्धा तितकी चांगली सध्या त्याच्या मार्फत अगदी पार केली जाऊ शकते. पण चांगली बॉलिंग पाहिजे. पुन्हा एकदा दुसऱ्या बॅटचा वापर, पुन्हा एकदा बॉलला कट केले. फिल्डर सध्या बॅकवर्ड पॉइंटचा थोडासा फ्लाय स्लिपमध्ये बॉलपर्यंत पोहोचतील. शॉर्ट थर्ड दिशेने एक धाव इथे प्राप्त केली जाते. एक धावेच्या मदतीने धावेची गती जी आहे ती जाऊन पोहोचते फलकात 33. टीम जय महाराष्ट्र. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की आयोजकांचं जितकं चांगलं काम आपण पाहतो तितकं चांगलं काम म्हणजे चेतन गुण लेखनाचं काम तितकंच काम आपण पाहतो की डी-जे रोकेश यांचं सुद्धा तितकं चांगलं काम. फायनल डे आहे. भरतजी यादव त्यामध्ये आपण पाहतो की सुनील पांडे, अखिलेश पांडे या सर्वच मानवांचं तितकंच मोठं योगदान त्यामध्ये मुकेश दादा असतील आणि या सर्व मंडळींनी खूप मोठं आणि हार्ड वर्क जे आहे ते घेतलेलं आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं की जिथे विजय बंडाल सुद्धा तितकीच मोठी मदत त्यांची सुद्धा लाभलेली आहे. त्या सर्वच अगदी योगदान लाभलेल्या सर्वच मानवांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद आणि आपलं पुन्हा एकदा आपल्याला मानाचा मुद्रा आहे. या सनातन चषक 2026च्या या पर्वामध्ये चांगल्या आपण पाहतो की स्पर्धा प्रत्येकाच्या आवडीची हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न पोहोचला. पुन्हा एकदा बॉलला अगदी ढकलले फिटनेसच्या बॉलच्या रेंजमध्ये पोहोचतील. बॉलला फील्ड कधी तोपर्यंत एक धाव जी आहे ती प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावेची गती फलकदी जॉब स्कोर काढते 35 35 धावा. ओव्हर 3 चा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 35 धावा. लॉस ऑफ विकेट 1 विकेट डाउन बाय टीम जय महाराष्ट्र. डीजे वाजाव. 3 षटकाचा खेळ समाप्त आणि 3 षटकाचा खेळ जो आहे तो समाप्त झाल्यानंतर धावांची गती जी आहे ती फलकाची जॉब देश स्कोर होती 35 35 धावा. कमालचं प्रदर्शन आता आपण दोन्ही टीमचा विचार केला तर जिथे आपण पाहतो की विकेट जास्त गमावले नाही आहेत. प्लस पॉईंट हा आहे. 10 ची सरासरी आतापर्यंत खर्च केली जाते. हा प्लस पॉईंट आपण पाहतो की जिथे हो याडी सुद्धा अतुल नावाचा पुन्हा एकदा अतुलनीय, अप्रतिम, अविश्वसनीय येतो हा धमाका, येतो कडक षटकार. कोमाची बॅटिंग जबरदस्त बॅटिंग केली जाते. या षटकाच्या मदतीने धावीची गती जाऊन पोहोचते फलकाती. टीमची टोटल जी आहे ती 41 चला बॉल लगेचच तिकडून पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा दे धक्का आणि घे पंगा, कर दंगा, ले पंगा आणि कर दंगा. आणखी एक षटकार. कमाची बॅटिंग नंबर 8 पोझिशन वरती अतुलला पाठवा आणि अतुलने पुन्हा एकदा आपण पाहतो की त्याच्या बॅटमधून लागोपाठचे पाहायला गेलं तर 2 षटकार. 2 षटकाच्या मदतीने धावसंख्या जंप स्कोर काढते 47 47. मैं ऐसा ही खेलता हूं, मैं ऐसा ही खेलूंगा आणि चांगली सध्या बॅटिंग दर्शवत असताना अतुलच्या बॅटमधून लागोपाठचे 2 षटकार सध्या पाहायला मिळतील. महेशच्या विरुद्ध पुन्हा एकदा काउंटर अटॅक.
वाईट यॉर्कर नेतृत्व बॉलला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न सध्या जारी आहे. पण तो पंच पुन्हा एकदा तटस्थ भूमिकेमध्ये सध्या आपण पाहतो. जसा टप्पा ठेवला त्यानंतर पाहायला गेलं बॉल जो आहे तो रेंजमध्ये बॉलला पुन्हा एकदा पाहायला गेलं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न अतुलचा राहिला. पण बॉल जो आहे अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याचपुढे डॉट बॉलची समाप्ती. पुलेलेंच्या बॉल होता पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न करतोय फिल्डर पुन्हा एकदा स्वतः विकेट किपर तिथे पाहायला गेला तर इथे क्लोज तर होतं पण बॉल फील्ड कधी तोपर्यंत पाहायला गेला तर पुन्हा एकदा इथे सेफ आहेत पॅटर्न आणि त्याचपुढे पुन्हा एकदा पंच दर्शवते नॉट आउट. लागोपाठचे दोन षटकांपूर्वी लागोपाठचे दोन बॉल डॉट सध्या येताना दिसतील. नवीनची गती जी आहे ती फलकाती जॉबमध्ये कोकाटी फुटी सिमेंट 47 धावसंख्या फलकाती फलातून कंबरी सध्या पाहायला मिळते. दोन्ही बॅटरचा विचार केला तर खूप चांगला खेळ सध्या भूमिक लवकर जरूर परतले पण त्यानंतर पूर्णपणे हाती घेतले सूत्र. ओ काय कमाल आहे या फलंदाजाची. स्लॉट मध्ये दिला. हे मेरा इलाका आहे आणि आपल्या इलाक्यामध्ये बॉल जर आला तर त्याच्यावरती या प्रकारचा आसमानी टोला जो आहे नापा तोला बल्ला बोला और भेज दिया ये मैदान के बाहर आपका गोला षटकार. 53 धावसंख्या फलकाती या षटकाच्या मदतीने काय कमाची सध्या बॅटिंग केली जाते. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या जारी आहे परंतु 3 षटकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत म्हणजे का तर 18 धाबा खर्च केल्यात महेशने. लागोपाठचं पाहायला गेलं तर सध्या अगदी काउंटर अटॅक आणि थर्ड डिग्री मध्ये सध्या बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा फटका चांगला फ्लॅट बॅटेज. हो काय कॅच. वन ऑफ द बेस्ट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल सध्या आहे. काही कॅचेस जे असतात ते आपण पाहतो की हातामध्ये चिपकतात आणि हा झेल जो आहे एक वेळ असं वाटतं की मैदान पुन्हा एकदा गाठेल पण तो तसं झालेलं नाहीये. ऍक्टिव्हेट फिल्डर सध्या प्रदीप आहे. ही जर रील आपल्या समोर आली तर कदाचित या स्पर्धेतील पुन्हा एकदा वन ऑफ द बेस्ट कॅचेस प्रदीपने पुन्हा एकदा झेल पकडला आणि इथे धाबा कंट्रोल केलेला आहे. विकेटचे पतन फलंदाज बाद डीजे. ज्याला पाण्याची व्यवस्था तिला पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त. दोन्ही टीमला विनंती लगेच आपण मैदानाच्या रिप्ले सध्या आपल्या स्क्रीनवरती हा झेल जो आहे तो कशा प्रकारचा पुन्हा एकदा झेल पकडला. तिथे असं वाटतं की ग्लेन फिलिप्सच आहे. पण तो विशेष मध्ये कॅमेरामॅनचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. त्यांची फक्त एक जी दरार आहे, जे आपण पाहतो की 2 जे खांब आहेत त्याच्या मधोमधून आणि परफेक्ट कॅप्चर सध्या केले जातात आणि त्यानंतर वन हँडेड हा झेल जो पकडला जातो आणि त्यानंतर आपण पाहतो की विकेटच्या पदन इतकी इतकी गती होती या बॉलची जिथे बॉल कॅरी करणं खूप कठीण असतं. परंतु प्रदीपने कमालचा पुन्हा एकदा तिथे प्रदर्शन दाखवलं आणि त्यानंतर एक चांगला झेल जो आहे तो वन हँडेड पुन्हा एकदा पकडला जातो आणि या मॅचची पुन्हा एकदा कहाणी थोडीशी चिंता झालेली आहे. इथे धाबा कदाचित आपण पाहतो की 20-30 धाबा पुन्हा एकदा अगदी सेव्ह झाल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की अतुलची बॅट ज्या प्रकारे बोलली अतुलची बॅट ज्या प्रकारे अगदी तडपली अखेर तोपर्यंत तो माघारी. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी एक जो आता जाता है लेकिन उसके बाद एक और तूफान आता है. आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी विजय भंडार. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 53 धावसंख्या फलकात कमाचं सध्या प्रदर्शन राहिलेलं आहे. त्यातून बॅटिंगच्या आता आपण पाहतो की परफॉर्मन्स जो आहे तो दिला जातो. क्वालिफायर 1चा सामना आपण पाहतो आणि क्वालिफायरच्या वन मॅचेस मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग पाहिजे पहिल्या इनिंग मध्ये वाडी वॉरियर्स ओन द टॉस. चला जास्त याचा वेट घेतला जातो त्यासाठी विनंती आहे की तो आपल्याला 35 ओव्हर मिनिट मध्ये 7 षटकं जे आहेत ते आपल्याला कव्हर करावे लागतील आणि ही नियमावली प्रत्येक टीमसाठी सेम राहील. ओव्हर नंबर 5 मध्ये पुणे स्वतः प्रदीप ग्लेन फिलिप्स ऑप्सला फटका तर चांगला आहे पण स्वीपर कव्हर मध्ये डीप पॉईंट मध्ये फील्डर सध्या तैनात बॉलला पुन्हा एकदा कॅरी करतील. परफेक्ट टीम सध्या आपण पाहतो. परफेक्ट कॉम्बिनेशन सध्या या टीमचा आपण पाहतो आणि त्याचपुढे बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील तो एक दैत्य प्राप्त केली जाते.
या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की जिथे प्रदीप ट्रम्प कार्ड आपल्या टीमसाठी की फॅक्टर प्लेयर सध्या ठरलेला आहेत. कमालचे सध्या आपण पाहतो की जेव्हा बॅट दिली जाते तेव्हा बॅटिंग करत असताना अगदी धावा त्यांच्या बॅटमधून येतात. बॉलिंग दिली जाते तेव्हा त्यांच्या ओव्हरमध्ये विकेट सुद्धा येत आहेत. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल हवेत फिल्डर सुद्धा आहे तैनात, परंतु बॉल फील्ड करतील असं वाटतं की बॅटला पुन्हा एकदा ब्रश झालेला आहे असं प्रतिसाद धिंडे सरांना वाटलं, पण बॉल पुन्हा एकदा हातामध्ये विकेट किपरचा पाहायला गेला तर पुन्हा एकदा स्किट होईल आणि त्यानंतर चांगली तिथे फिल्डिंगची पोझिशन दिंडे साहेबांचा संघ आहे एकामध्ये वारली वॉरियर्स आणि खूप चांगलं प्रदर्शन या टीमचं पुन्हा एकदा आपण पाहतो धावसंख्या जॉब स्कोर करते धमीची गती जी आहे ती जाऊन पोहोचते फलकाते 55 55 धाबा ओव्हर नंबर 5 चा खेळ सुद्धा जारी प्रदीप ऑप्शनल फटका चांगला आहे आणि कव्हर मध्ये पुन्हा एकदा बॉल टप्पा घेतल्यानंतर बॉल मैदान के बाहेर 4 धावा येतो हा कडक वार पवार मेजर यांच्या बॅट मधून चौकार कमाची बॅटिंग जबरदस्त बॅटिंग केली जाते पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा सेकंड ओव्हर मध्ये 15 धावा प्रदीप तिसरा षटक घेऊन येतो त्याने धावा खर्च केल्या फक्त 8 धावा आणि त्यानंतर चौथा षटकाचा खेळ जिथे आपण पाहिला 3 षटकार महेशच्या विरुद्ध 18 धावा तिथे बसूल केल्या हे षटक तितकं चांगलं सध्या आपण पाहतो हा पुसला ऑनसाइडला ढकलला डीप मध्ये फिल्डर सुद्धा आहे बॉलला पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न ऋतिकचा येथे त्याला अपयश आणि बॉल पुन्हा एकदा मैदान के बाहेर रोक सके तो रोक लो फिर से जाएगा 4 रनों के लिए येतो हा लागोपाठचा दुसरा चौकार त्रेसष्ट धावसंख्या फलकाते ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या जारी आपण पाहतो पण धावेची गती जी आहे ती सातत्याने कंट्रोल करता आलेली नाहीये अप्रतिम सध्या आपण पाहतो की बॅटिंग परफॉर्मन्स पुन्हा एकदा प्रहार आता तिसरा चौकार येईल का 1 2 का 3 अनादर बॉल बॉडीलच्या पलीकडे येतो हा चौकार 1 2 3 लागोपाठचे 3 चौकार सध्या मेजरच्या बॅट मधून मेजर पाहायला गेला तर याच प्रकारचे फलंदाज आहेत मेजरची बॅट सध्या आपण पाहतो की तडपत असताना 15 बॉल मध्ये 36 धावा ते सध्या खेळत आहेत अफलातून बॅटिंगचा पुन्हा एकदा परफॉर्मन्स सध्या आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा मनगट झोकत असणार मनगटी पुन्हा एकदा ताकदीचा वापर फक्त बॉलला फ्लिक केलंय फिल्डर सध्या डीप मध्ये आहे बॉलला पुन्हा एकदा पकड देतो एकदा इथे प्राप्त केली जाते फॉरवर्ड मध्ये फिल्डर सध्या चंद्रकांत आहेत या एकादवीच्या मदतीने होते षटकाची समाप्ती ओव्हर नंबर 5 चा खेळ समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोर करता धावा आहेत 68 धावसंख्या 68 ऑन दी बोर्ड 5 ओव्हरचा खेळ समाप्त डीजे ऑन काही कमाची बॅटिंग केली जाते सक्सेस होण्यासाठी आपके पास 6 गोष्टी पाहिजे त्यामध्ये बलिदान मेहनत संघर्ष जुनून सब्र आणि विश्वास आणि तो आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की पवार मेजर सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्याकडे अगदी आहेत आणि आपलं जे पुन्हा एकदा आपण पाहतो की कर्तव्य जे आहे ते आपलं कर्तव्य पुन्हा एकदा अगदी यशस्वीरित्या क्वालिफायर 1 च्या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते नवीनच्या अक्षरशः पाहायला गेलं तर त्यांच्या बॅटमधून महापूर आलेला आहे पुन्हा एकदा फ्लिक शॉट ऑन साइडला आता प्रदीप आहे पण तो प्रदीपला आता चान्स नाही घेत त्याच्या डोक्यातून बॉल पुन्हा एकदा मस्त एक पे दस्तक अनादर येतो हा हायर बेटर सेक्शन जय महाराष्ट्र टीमची आता खासियत हीच राहिलेली आहे की जिथे आपण पाहतो की महत्वाचा विकेट जर अपयशी ठरला तर आपल्याला पुढच्या बॅटरचं जे मात्र काम असतं ते काम त्याला करावं लागतं आणि ती कामगिरी आपण पाहतो की मेजरने पुन्हा एकदा खूप चांगली निभावलेली आहे. आता दबाव आपण पाहतो की या इनिंगमध्ये सध्या येताना दिसते जिथे जय महाराष्ट्र टीमच्या विरुद्ध पाहायला गेला तर आक्रमक रीतीने बॅटिंग सुद्धा करणं जे मात्र भाग आहे ते आक्रमक वृत्तीने सध्या बॅटिंग केली जाते या मैदानाच्या आतमध्ये. मेजरचा खेळ खूप चांगला राहिलाय. पुन्हा एकदा तयार. ऑप्शनला पुन्हा एकदा फटका चांगला बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल पुन्हा एकदा थांबणार नाहीये. बॉल जमीनला लाटत बॉल पुन्हा एकदा रोलर सारखा जेल बॉल सीमा पार वन्स अगेन 4 रन्स चौकार
डीजे थँक यू. 19 बॉलमध्ये आता 47-47 धावेवरती खेळत आहेत. आपल्या अर्धशतकापासून फक्त 3 धावा दूर आहेत. धावसंख्या जंपते स्कोर कार्डवरती आता. हो, या षटकाराच्या मदतीने आपलं अर्धशतक कंप्लीट होत असताना एकदा बॅटर पुन्हा एकदा हवेमध्ये पुन्हा एकदा झळकवायचं आहे. पण वेल डन मेजर. काय कमालचं प्रदर्शन सध्या पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्डवरती आता धावा आहेत. 85 85 धावसंख्या. 6वं षटक सध्या जारी आहे. तो कमालचं प्रदर्शन सध्या आपण पाहतो टीम जेई महाराष्ट्र. नाव जैसं काम तसं आहे आता या टीमचं. ऑप्शनला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुढे सुद्धा अडीचमध्ये तैनात सुद्धा आहे तिथे. बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. बॉलला पुन्हा एकदा कॅरी गती तो एकदा इथे प्राप्त केली जाते. सेकंडचा गोल होईल का? तसं होताना दिसत नाहीये. धावसंख्या जेव्हा स्कोर कार्डवरती या एका संघाच्या मदतीने आता 86 धावसंख्या फलकादी. ओव्हर नंबर 6चा खेळ सध्या जारी आहे. चांगली बॅटिंग, चांगला सध्या परफॉर्मन्स सध्या दिला जातो या इनिंगमध्ये. ओपरा करण्याचा प्रयत्न स्लॉटमध्ये बॉल तर होता. पण एकदा गतिमान पद्धतीने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॉलपर्यंत पोहोचतील. धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर एकच धाव इथे प्राप्त होताना दिसते. जास्त काही पुन्हा एकदा इथे बहाल जे आहे ते पुन्हा एकदा केलं जात नाहीये. आणि त्याचमुळे आपण पाहतो की 6 षटकाचा खेळ समाप्त. या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 87 87 धावा 6 ओव्हर कंप्लीट. डीजे रॉकी. झेंडे पुन्हा एकदा डॉक्टर पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. ओन्सला आडव्या बॅटने फटका चांगला खेळला. डीपमध्ये प्रदीप सध्या आहे तैनात. बॉलच्या पुन्हा एकदा फ्रेममध्ये पोहोचतील. बॉलला फिरकत येतो. एक धाव इथे प्राप्त केली जाते. नासिक जंप स्कोर काटे 88 88 धावा फलकादी. काही कमालचा पुन्हा एकदा बॅटिंगचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा आपण पाहतो की जिथे आज भूमिकच्या बॅटमधून धावा नाही आल्या पाहायला गेला तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो अतुलने खूप चांगला खेळ साकारला पण त्यानंतर पूर्णपणे या मॅचचा सूत्रधार सध्या आहेत मेजर कारण की मेजरने पुन्हा एकदा समोरच्या टीमला पुन्हा एकदा आता पाहायला गेला तर आता खबरदार केलेला आहे. जिथे आवश्यकता होती चांगलं रेप्युटेशन चांगली फायर पॉवरची आणि ती फायर पॉवर जी आहे ती सातत्याने मैदानाच्या आतमध्ये काही कमाची बॅटिंग जी आहे ती मेजरच्या बॅटमधून पाहायला मिळते. बाकी सातत्याने आपण पाहतो की कोहलीमध्ये गडबड झालेली नाहीये. जिथे धावा पाहिजे तिथे सिंगल डबल जिथे चौकार षटकार तिथे सुद्धा धावा आलेल्या आहेत. हा बॉल हवेतच चाललाय. स्वतः रोहित रेड्डी सध्या बॉलच्या खाली. तो पोझिशन पुन्हा एकदा चुकीचे पाहायला मिळते. बॉलला पुन्हा एकदा कॅरी करते. तो 2 धावा घेण्याचा प्रयत्न सध्या चांगला रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा प्राप्त होतील. धावसंख्या जॉब स्कोर कार्डवरती या 2 धावेच्या मदतीने आता 91 91 धावसंख्या फलकाआधी. हे षटक पाहायला गेलं तर कुठपर्यंत योग्य राहील. तर डॉक्टरने आतापर्यंत पाहायला गेलं तर बॉलिंग अटॅक चांगला अगदी सेटअप केलेला आहे. काही कमालचं प्रदर्शन. धाबा खर्च केल्या तर 3 बॉलमध्ये फक्त 4 धाबा. जिथे डेथ ओव्हर आणि समोर सुपरस्टार सध्या आहेत. ओ याडी ऑन साइड अगदी टार्गेट करत असताना टार्गेट अचीव मिशन पॉसिबल आणि मिशन सक्सेसफुल जलबोट सीमा पार षटकार. चला पुढचा सामना दोन्ही टीम कर्णधार आपण इनिंग ब्रेक नंतर लगेच रेडी राहा टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच टॉस घेणार आहोत तर विनंती आहे पण या पुणे धावसंख्या खेळण्याचा प्रयत्न पण तो हा फटका पुणे फसलेला आहे आणि जशी विकेट घेतली जाते त्यानंतर डॉक्टरचं पुणे सेलिब्रेशन तो बनत आहे आणि इथे सुद्धा आपण पाहतो की त्या सेलिब्रेशन जाणले जातात ओळखले जातात विकेटचे पतन भंडार या मॅच मधून बाहेर आधी चांगलं पुणे कॉन्ट्रीब्युशन त्यांची सध्या त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. विकेट पाहायला गेलं तर विकेट तुम्हाला बॅटिंग टीमने 3 विकेट गमावलेत. धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड होती 97 97 धावा 3 गडी बाद. डीजे
शेवटचा बॉल आहे या षटकातील आता शिल्लक. हे षटक चांगलं राहिलंय. कारण की जिथे प्रत्येक ओव्हरची सरासरी पाहायला गेलं तर 15च्या वरतीच आहे. 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, 15 धावा सेकंड ओव्हरमध्ये, थर्ड ओव्हरमध्ये प्रदीपने खूप चांगली बॉलिंग केली. 8 धावा खर्च केला. त्यानंतर 18 धावा, 15 धावा, 19 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील जोरदार सध्या केली जाते. परंतु कुठल्या प्रकारचा पुन्हा एकदा असर जो आहे तो पुन्हा एकदा पडलेला नाहीये. लेग बाईचं पुन्हा एकदा धावसंख्या जे आहे ते पुन्हा एकदा इथे फलका तयार केली जाते. होते षटकाची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोर काढू त्याचा 98 98 धावा. 7 ओव्हर कंप्लीट सध्या होताना दिसते, जिथे पहिल्या इनिंगमध्ये जय महाराष्ट्र टीम सध्या अगदी लाजबाब खेळ दर्शवत असताना त्याला वेळ जास्त घेतला जातो. लगेचच आपण फिल्डिंगचा सेटअप करावा. तत्पूर्वी डीजे रॉकी. तर एक रिव्ह्यू जो आहे पंच जर डाऊटफुल असेल तर आपल्यासाठी फक्त एक रिव्ह्यू आहे. लक्षात घ्यायचं आहे दोन्ही पंच आपण. 8वं षटक सध्या जारी आहे. या मैदानात शेवटच्या षटकमध्ये हा पण सुद्धा ऑन्सला खेळण्याचा प्रयत्न, पण तो बाउन्स झाल्यानंतर बॉल जो आहे तो पुन्हा एकदा पंच ते दर्शवतील, की बॉल कुठे ना कुठे बॅटला ब्रश झाल्यानंतर तसा टप्पा ठेवल्यानंतर त्यानंतर आपण पाहतो, की बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट जर पाहायला गेलं तर बाउन्स झाल्यानंतर कीपर आपण पाहतो, की चंद्रकांत यांच्या हातामध्ये बॉल जाईल. तो डॉट बॉलची समाप्ती. शेवटच्या ओव्हरमध्ये सध्या आहे बॉलर तुषार. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु झेल कॅरी करतील. यावेळी होणार नाहीये. चंद्रकांतने पुन्हा एकदा झेल इथे पकडलेला आहे. चांगला कॅरी आणि इथे अरविंद यांची खेळी जी आहे ती समाप्त. विकेट डाऊन टाइम. फलंदाज बाद. चला एम-एस आणि बिस्वा आपण लगेच रेडी राहा टॉस बॉक्समध्ये. चला एम-एस आणि बिस्वा या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉससाठी लगेचच रेडी होणार आहोत. त्यासाठी विनंती आहे दोन्ही कर्णधारांना जास्त वेळ न घेता पण लगेचच रेडी राहा. धावींची गती जाऊन पोहोचते फलकाती 98 98 धावसंख्या फलकात. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता पवन. नो बॅटर इन टू द क्रीज. फलंदाजी करण्यासाठी पुढे तुषार. काही कमाची बॉलिंग सध्या केली जाते. जास्त धाबा ज्या आहे त्या खर्च केल्या जात नाहीये. आता अनिल पवार मेजरचा खेळ कसा राहील? आतापर्यंत खूप चांगला खेळ त्यांनी अगदी पाहायला गेला तर बॅटने अगदी प्रत्यहल्ले आणि प्रत्यहल्ला करत असताना समोरच्या टीमला पुन्हा एकदा गार्ड तर केलेला आहे. पण जे मात्र वार पाहिजेत या शेवटच्या 3 बॉलमध्ये, ते 3 बॉलमध्ये वार होतील का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं. बॉलिंग मागतो पुन्हा एकदा तुषार. सध्या पाहायला गेलं तर वाईट यॉर्कर नेटवरती बॉलला पुन्हा एकदा डिलिव्हर करत असताना पुन्हा एकदा इथे पाहायला गेला तर फुटवर्कचा पाहायला गेला तर वापरच झालेला नाहीये. बॉल तसा होता आणि त्यात पुढे बॉलला पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न राहिला, पण बॅटने बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा झालेला नाहीये. जसा टप्पा ठेवला त्यानंतर बॉल जो आहे तो सबमध्ये डिलिव्हरी वेगवान प्रचंड वेग. पुढे बॉल आपण एकदा ऑनसाइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल ऑनसाइडला ढकलला फिटत सुद्धा आहे. बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न सध्या होताना दिसेल का? 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील आणि पंच पुन्हा एकदा दर्शवतील यावेळी नो बॉलची घोषणा केली जाते. वेस्ट हाईट फुलटॉस बॉल सध्या आहे. म्हणजे का आता 3 धावा प्राप्त होतील. आता पुढचा बॉल जसा पाहिजे तसा मारा. बजा दे चुटकी और धूल चढा दे. या प्रकारचा बॉल पुन्हा एकदा इथे अगदी येताना दिसेल. जिथे आवश्यकता आहे की शेवटच्या ओव्हरमध्ये एक मोठा फटका पाहिजे. जिथे एक चांगलं टार्गेट जे आहे ते फलकात येऊ शकतं आणि निर्माण होऊ शकतं. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलची सध्या आपण पाहतो की फ्री होम डिलिव्हरी. जातो बॉल मैदानाच्या बाहेर. येतो षटकार. थँक डीजे. शेवटचा बॉल सध्या शिल्लक आहे या षटकातील. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पुन्हा एकदा फुटबॉल होता पुन्हा एकदा कव्हरमध्ये पाहायला गेलं तर बॅकफूट पॉईंटमध्ये बॉल मागे चालला फिल्डर सुद्धा आहे तैनात. बॉलच्या पुन्हा एकदा फ्रेममध्ये पोहोचतील. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा आहे. 3 धावा इथे प्राप्त केल्या जातील का? पण खेळ धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतील. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचते फलकात 110. आणि या मॅचचे लक्ष्य आहे आता सामना जिंकण्यासाठी 111 111
111 धावेचा पाठलाग करायचा सेकंड इनिंगमध्ये जिथं आपण पाहतो क्वालिफायर 1 इनिंगची होते समाप्ती आणि पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा आपण पाहतो की बॉलबाला राहिलेला आहे टीम जय महाराष्ट्र. म्हणजेच का तर कडवी टक्कर आणि कडवी झुंज या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पण लगेचच जात आहोत टॉस बॉक्समध्ये. चला दोन्ही टीमला विनंती आहे लगेचच या विश्वा 11 आणि दुसऱ्या बाजूने आहे एम-एस 11. 110 धावा झाल्यात आणि 112 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. एको डीजे दोन्ही कर्णधार उपस्थित झालेले आहेत. दोन्ही टीमला पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा. एलिमिनेटरचा सामना आहे. टॉस सध्या स्पिन केला जाईल. आमच्या हस्तेच आम्ही टॉस करणार आहोत. तर एलिमिनेटर सामना आहे आणि टॉस जिंकलेली टीम विश्वा 11 वन द टॉस निर्णय काय असेल? आम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. कारण समोरची टीम पण खूप खूप म्हणजे खूप बॅटिंग सेट त्यांची खूप पॅक आहे. म्हणजे जे जेवढा स्कोर करतील तेवढा त्याच्यानंतर आम्हाला एक दिलेलं टार्गेट एक वेळेमध्ये आणि एक आम्हाला पण काहीतरी प्लस मायनस करण्याची एक मुभा मिळेल ॲडिशनल. त्याप्रमाणे आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. एकूणच आपल्या टीमच्या कामगिरीवर आपण खुश आहात आणि इथून कशाप्रकारे चेंजेस होईल जिथे आपण पाहतो की हा महत्त्वाचा सामना आहे फायनलपर्यंत जाण्यासाठी. या मॅचकडे कशाप्रकारे पाहता आपण? नक्कीच मॅच खूप ही अतिशय एनिमेटरची असल्यामुळे करो या मरो या स्थितीमध्ये आहे. आणि आमचे जे प्लेयर होते, कारण सुरुवातीच्या काळामध्ये जी काही प्लेयर होते त्यांची मानसिकता जी काय होती, त्यात थोडीफार त्यांची काल 2 दिवसात चेंज झालेली आहे, की आपण करू शकतो. आपण भले आमच्यामध्ये मोठे स्टार प्लेयर नाही आहेत कोण, दोघं सोडून. त्याच्यानंतर सगळ्यांना घेऊन खेळणं, एकत्र करून खेळणं, हीच तर माझी एक कला आहे. त्याच्यामुळे आज आम्ही क्वालिफाय झालोय. आपल्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहे. प्रथम आपल्याला बॅटिंग करायचं आहे. टीममध्ये कोणी काही बदलाव असेल का आणि कशाप्रकारे हा सामना पाहता? जिथे आपण पाहतो की आक्रमक टीम आहे. परंतु चांगलं प्रदर्शन आपल्या टीमचं सुद्धा आहे. कुणाकडून अपेक्षा असेल आणि किती टार्गेट असेल? आमची सेम टीम राहणार जे काल होती आणि आम्ही प्रयत्न करणार की 100च्या वरतीच्या टार्गेट ठेवण्याचा आणि आमच्यामध्ये 2-3 जे खेळाडू आहेत त्यांच्या परफॉर्म करण्यात आवश्यक आहे आमच्यासाठी. तर आम्ही 100च्या वरतीचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करणार. यंदाच्या टीमचं कॉम्बिनेशन कसं आहे? एकदम व्यवस्थित वाटते की बॅलन्स टीम आहे का? हां, आमची टीम असं बघायला गेले तर एकदम बॅलन्स्ड आहे. मग आमची बॉलिंग पण चांगली आहे. बॉलिंग युनिट आणि बॅटिंग युनिट पण चांगली आहे. फक्त हेच आहे की 2-3 जे प्लेयर्स आहेत त्यांच्या बॅट चालण्याचं गरजेचं आहे. जर ते चाललं तर आम्ही नक्कीच 100च्या वरतीचं लक्ष्य ठेवू. भरपूर साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. थँक यू सो मच. टॉस इथे जिंकलाय टीम विश्वा 11 टीम आणि फील्डिंग घेण्याचा निर्णय. तर बॅटिंग करायचं आहे टीम यावेळी एम-एस 11.
तर टायमर पुन्हा एकदा ऑन होईल. आमच्या पंच पुन्हा एकदा आपण सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. 111 धावाचं पुन्हा एकदा टार्गेट जे आहे ते पुन्हा एकदा पार करण्यासाठी या प्रकारची सुरुवात पाहिजे आणि इथे तर आपण पाहतो की या बॅटरचा हा स्ट्राँग झोन आहे. इथे बॉल तुम्ही अगदी डिलिव्हर करू शकत नाहीये. बॉलपर्यंत पोहोचण्याचा चांगला प्रयत्न राहिला फील्डरचा. पण इथे 2 धावांनी पहिल्या बॉलवरती पाहायला गेलं तर 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील. तर लक्ष्य सुद्धा मोठं आव्हानात्मक आहे. एक मोठा बलाढ्य टार्गेटचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. हे आव्हान जे आहे ते कशाप्रकारे पुन्हा एकदा पार होईल, आवश्यकता आहे की रेपुटेशन चांगलं पाहिजे. जिथे आपण पाहतो की मोठे फटक्याची आवश्यकता आहे. ऑफ द बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला पण डीपमध्ये फिल्डर सध्या अरविंद आहे तिथे तैनात. बॉलच्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा बॉलला कॅरी करते. तिथं जास्त जोखीम घेतली जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षणचे पुन्हा एकदा इथे आपण पाहतो की जे मात्र सेटअप आहे त्या प्रकारची बॉलिंग सुद्धा भूमिका करणं जाणतो आणि त्या प्रकारची सुद्धा बॉलिंग मार्फत केली जाते. पहिले सुद्धा खूप चांगली सुद्धा आपण पाहतो की फिल्डिंग साईड फ्लाय स्लिप पॉइंटला फिल्डर सुद्धा तैनात मेजर सुद्धा आहेत. कव्हर पॉइंटमध्ये एक फिल्डर तैनात तर या 30 या सर्कलच्या आतमध्ये ऑन साइडमध्ये 4 फिल्डर सुद्धा तैनात आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की एक फिल्डर मिडून आणि त्यानंतर मिड विकेट. हा बॉल सुद्धा गॅपमध्ये ढकललाय. बॉल पुन्हा एकदा मागे चला. बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होईल का? फिल्डर तिथे पोहोचतील. 2 धावा तिथे प्राप्त केल्या जातील. चांगली फिल्डिंग तिथे मंगेशच्या मार्फत बॉलच्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा तिथे पोहोचत असताना बिचेस सध्या आहेत. या 2 धावा प्राप्त. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर काढून धावांची गती जी आहे फलकात जेव्हा पोहोचते 5 धावा. मॅडिटेरी पॉवर प्लेचं षटक म्हणजे का पॉवरफुल आणि हिटिंग बॅटिंग जे पाहिजे तो प्रयत्न सुद्धा करावा लागेल. रोहित एक आपण पाहतो की क्लास बॅटर आहे. ऑफसाईडला फटका चांगला पुन्हा एकदा होताना दिसते. एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावांचा पुन्हा एकदा आकडा जो आहे तो कशाप्रकारे मेंटेन केला जाईल का की एक मोठं आव्हानात्मक जे मात्र आहे ते पार करायचं असेल तर त्यासाठी आक्रमकतेने बॅटिंग करणं आवश्यक आहे. परंतु सध्या तरी समोरचं क्रिकेट जे आहे बॅटिंग करत असताना टीम इथून 1-2 मोठे प्रहार तुम्हाला पर ओव्हर मागे करावे लागतील. प्रहार करायचा होता. पण ऑनसला फटका चांगला फिल्डर आहे. पण होते चुकी अरविंदच्या मार्फत. बॉलला रोखू शकलेले नाहीत. बॉल पुन्हा एकदा हॅलो हाय टाटा बाय बाय चौकार. चांगला फटका या बॅटर अगदी पाहायला गेला तर इथे कलात्मक फटका सध्या चंद्रकांतच्या बॅटमधून पाहायला मिळते. जिथे आवश्यकता होती की पर ओव्हर मागे तुमच्या बॅटमधून पॉवर हिटिंग बॅटिंग पाहिजे आणि तो प्रयत्न सध्या जारी होताना या मॅचचा आनंद घेत असताना दर्दी प्रेक्षक पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं. नक्की भरपूर कडक ऊन आहे. आपण नक्कीच सावलीचा आधार घ्यावा आणि तिथून आपण या मॅचचा आनंद घ्यावा. हा बॉल पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर पुन्हा एकदा डीलिंग जे आहे ते पुन्हा एकदा चुकीचे पुन्हा एकदा पाहायला मिळते. एक चौकार पुन्हा एकदा आला आणि त्यानंतर आपण पाहतो की वाईटची पुन्हा एकदा लाईन जी आहे ती क्रॉस केली जाते. धावसंख्या जंप स्कोर काढते डबल 1 11 धावा. कव्हर नंबर 1 चा खेळ सध्या जारी आहे. लास्ट बॉल या षटकात चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. तो प्रयत्न होईल का? सरासरी मोठी मेंटेन ठेवणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा त्याच लाईनवरती बॉलला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. पिचिंग लाईन जी आहे ते पुन्हा एकदा आउट स्टेज ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा बिझी सुद्धा आहेत कारण की बॉल जो आहे तो पुन्हा एकदा रडारमध्ये दिला जात नाहीये. आणि त्यात पुढे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावसंख्या जी आहे ते पुन्हा एकदा फलकात जोडली जाते स्कोर कार्डवरती. धावांची गती फलकात जाऊन स्कोर कार्डती धावा जे आहेत ते जाऊन पोहोचते 12 धावा आता स्कोर कार्डवरती. आतून कामगिरी सध्या पाहायला मिळते. टीम यावेळी जय महाराष्ट्राच्या विरुद्ध सध्या वाली वॉरियर्स सध्या तरी हवी आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न टप्पा पुन्हा एकदा अगदी रेंजमध्ये आणि मेरिटवरती क्रिकेटचा फटका जो आहे तो खेळण्याचा आवश्यकता होती. तो प्रयत्न सुद्धा होता की पुढचा पाय पुढे केल्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पण मिस टाइम फटका आणि त्यात पुढे ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त. या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जवळपर्यंत स्कोर काढली ऑन द बोर्ड 12 धावा. लॉस ऑफ 0 विकेट बाय टीम वारली वॉरियर्स. वेलकम बॅक. पहिल्याचा खेळ समाप्त. पहिल्याच्या समाप्तीनंतर धावींची गती फलकाती जंप स्कोर काढते 12 धावा फलकाती लॉस ऑफ 0 विकेट. सोसाट्याच्या वारा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये आपण पाहतो की धावा ज्या आहेत त्या वाऱ्याच्या वेगामध्ये वाजे तो प्रयत्न कुठला बॅटर करेल कारण की आवश्यकता आहे इथून खऱ्या रिपोर्टेशनची आणि इथून आहे खऱ्या मोठ्या पॉवर हिटिंग बॅटिंगची. पोटेन्शियल तर दोन्ही बॅटरकडे भरपूर मोठा आहे.
हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न बॉल गॅपमधून मागे ढकलला फिल्डर सध्या बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचते तो एकादवित प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने धावीची गती फलकात जॉब स्कोरकाते 13 धावा मेडिटेरी पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर सध्या आपण पाहतो जिथे फिल्डर सध्या दोनच आहेत अतुल सध्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि अरविंद सध्या आपण पाहतो की काऊ कॉर्नर आणि शर वाईटिश लोंगोरला अगदी तैनात आहेत फिल्डिंगची पोझिशन सध्या आपण पाहतो दोन फिल्डर निघण्याचा बाहेर संपूर्ण आपण पाहतो की ट्रॅफिक जाम सध्या ऑफ साइड मध्ये फ्लाय स्वीप पॉइंट मध्ये फिल्डर आणि मिडॉप मध्ये सध्या आखूड टप्प्याचा बॉल चुकी केली यावेळी जास्त रूम दिला आणि अशा प्रकारचा बॉल जर आला तर बॉलला पुन्हा एकदा मैदान जे आहे ते पुन्हा एकदा दाखवलं जाईल का राहुल फील्ड पुन्हा एकदा आपण पाहतो की स्लो आहे तिथे आणि तोपर्यंत दोनच धावा प्राप्त केल्या जातील मिक्स टायमिंग पुन्हा एकदा इथे फटका जो आहे तो बॅटरचा पुन्हा एकदा राहिला आणि तोपर्यंत दोन धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील या दोन धावीच्या मदतीने धावीची गती जी आहे ते फलकाचे जाऊन स्कोर कार्ड होते आतापर्यंत 15 धावा क्वालिफायर 1 चा सामना सध्या पोहोचल्या समोर आहे या कुठला संघ या महत्वाच्या हवी ठरेल याडी चांगला फटका ऑफ साइड मध्ये बॉल्स मापार वन बॉल्स येतो हा शनातन चषक चौकार अशा प्रकारचे कलात्मक फटके तुमच्या बॅटमधून अपेक्षित आहेत आणि ते फटके जे आहेत ते पुणे चंद्रकांत आपल्या टीमसाठी संकटमोचक स्थितीमध्ये सध्या अगदी खेळत असताना स्लो बन आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं जाईल इट्स अ बिग बिग हिट चंद्रकांत यांचा खेळ जो आहे तो समाप्त आवश्यकता होती विकेटची डब्ल्यूची आणि तो डब्ल्यू जो आहे तो या ओव्हर मध्ये आलेला आहे कारण की जिथे चंद्रकांतच्या बॅट मधून धावा अपेक्षित होता चांगलं स्ट्रोक सिलेक्शन करणं आवश्यक होतं तर तसं झालेलं नाहीये येथे विकेटच्या पतन फलंदाज चंद्रकांत यांचा खेळ समाप्त पहिला धक्का डीजे रॉकी चंद्रकांत परतला माघार येता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक कालच्या दिवस ऋतिकचा खूप चांगला राहिला बॅटिंग करत असताना काही धुवाधार खेळ त्याचा राहिलेला आहे आवश्यकता आहे जिथे आपण पाहतो की विकेट गमावली एक आणि इथे विकेट गमावला तर दर्पण येतं पण या दर्पणामध्ये अगदी खेळ करणे ऋतिक जाणतायत आता नवीन फलंदाज पुन्हा एकदा अशा प्रकारचे पुन्हा एकदा बॅटिंग करेल 38 बॉल मध्ये जिने 92 92 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी लक्ष तर पुन्हा एकदा भरपूर दूर आहे दिल्ली और देहरादून की तरह लेकिन लक्ष्य को पाना होगा तो आपको दिल से नहीं दिमाग से चलना पड़ेगा आणि पर ओव्हर मागे तुमच्यासाठी आपण पाहतो की आवश्यकता आहे रिक्वायरमेंट तो एक मोठा आकडा पाहिजे आणि त्या गतीने तुम्हाला चालावं लागेल कुलेलींचा बॉल होता ऑप्सला हलक्याने बॉलला ढकलला फिल्डर सध्या आहे तैनात अशा उन्हामध्ये आपण पाहतो की संपूर्ण समर्पण जे आहे ते आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा देणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न सध्या मैदानात मध्ये करत असताना यावेळी पवन सध्या आहे कव्हर मध्ये बॉलच्या पुन्हा एकदा अगदी पाठलाग केला जाईल पण डीपमध्ये सध्या फिल्डर आपण पाहतो की अतुल बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील तोपर्यंत धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त होताना दिसते 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 धावा दुसऱ्या षटक जिने जारी आहे फुलटॉस बॉल दिला आणि फुलटॉस बॉल दिला तर त्याच्यावरती या प्रकारचे फटके येईल बडा मंच है आणि बडा मैदान है जवाब उतना ही बड़ा है ये पहा षटकार धावसंख्या 27 जिद्दीने खेळावं लागेल जुनून दोन्ही बॅटरला अगदी दर्शवण्याचा प्रयत्न करावा लागेल दोन्ही बॅटर आपण पाहतो की आक्रमक आहे दोन्ही बॅटरचा विचार केला तर अशा प्रकारचा खेळ होऊ शकतो जिथे आपण पाहतो की धमीचा पाठला करायचा असेल तर तुम्हाला 111 धाबा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा इथे वचपा करण्यासाठी आवश्यक आहे षटकार आणि चौकाराची पण उल्लेख नेहमीच करतो की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा सामना येतो आपल्यासमोर हाय टोटल टेनिस क्रिकेटमध्ये आपण नुकतीच ग्रामीण धमाका बिग बॅस आणि जिथे अर्नाळ्याच्या विरुद्ध धाकटी धानूचा सामना झाला 6 षटका मागे 7 षटका मागे एक टार्गेट दिलं 109 म्हणजे का तर 110 धावा बनवायच्या होत्या आणि असं एक वेळ वाटलं की धाकटी धानू आरामात हा सामना जिंकेल पण त्यानंतर ज्या प्रकारे रजत मुंडे यांची बॅट तडपली आणि त्यानंतर मॅच होते पाहायला गेला तर विजयाचा शिक्कामोर्तब केलेला आहे तसा सामना पुन्हा एकदा होईल का पुन्हा एकदा प्रहार फिल्डर सध्या आहे तैनात चुकी होणार नाहीये मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा भूमिक पटेल चांगला खेळ कॅरी विकेटच्या पतन यावेळी
Rohit Reddy to the pavilion bath. रोहित खेळपड्यातला दुःख, दर्द, निराशा पुन्हा एकदा पाहायला गेला तर त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे जाणवते. परंतु याच अगदी वृत्तीचा खेळाडू आहे. विकेट जाऊ किंवा कसा खेळ होऊ दे, नेहमीच आपण पाहतो की शांत आणि नेतृत्व खूप चांगलं त्याचं आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या टीमला इथपर्यंत घेऊन येणं म्हणजे काय, तर त्यासाठी नेतृत्वाची खूप चांगली सांगड जी आहे ती द्यावी लागते. पुन्हा एकदा हा बॉल सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न सध्या जगदीश धोडीसर बॉलिंग मार्कवरती चांगली लेंथ अँड लाईन डायरेक्शन तितकं चांगलं सध्या त्यांच्या मार्फत अगदी सेट केलं जातं. जास्तीत जास्त धावा खर्च करायचा नाहीयेत. या इराद्यामध्ये आपण तो फुलटॉस बॉल दिला तर त्याला सोडणार नाहीयेत. असा प्रकारचा फटका म्हणजे काय, तर पुन्हा एकदा गुजरातनो रंगीलो स्वाद छे आणि तो पुन्हा एकदा रसगुल्ला जो आहे तो मैद्याच्या बाहेर एक तो हा षटकार. 33 धावसंख्या फलकात या षटकाराच्या मदतीने सातत्याने दोन बॉल घेत होते. पण त्यानंतर थोडासा सावध पवित्रा जो आहे तो पवित्रा पुन्हा एकदा बदलला आणि त्यानंतर आपण पाहतो की मोठा धमाका जो आहे तो पुन्हा एकदा इथे पाहायला मिळेल. यावेळी महेश गांगडे इम्पॅक्ट प्लेयर आहे. अगदी पाहायला गेला तर इथे वादळी खेळ आपल्या टीमसाठी करू शकतो. हा बॉल सुद्धा अगदी ऑप्सला ढकला पिटे सध्या तैनात आहे. डेरी हिट करण्याचा प्रयत्न सुनील बोंड सध्या तिथे आहे तैनात. बॉलच्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा पोहोचतील. धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होताना दिसत नाहीये. तोपर्यंत डॉटमध्ये समाप्ती. एक षटकार जरूर आला, पण त्यानंतर आपण पाहतो की शांत क्रिकेट सध्या तरी आहे. बाबू सुद्धा कट केलाय बॉल. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट मध्ये पुन्हा एकदा मागे चाललाय, पण फिल्डर सध्या तैनात आहे. बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धावेची गती जी आहे ती जाऊन पोहोचते फलकात. टीमची टोटल 35 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या जारी. दोन्ही बाजूने आपण पाहतो की टीट फॉर टॅट जसंच तशी अगदी प्रत्युत्तर देण्याची ताकद तर आहे. ओ यावेळी सुद्धा फटका चांगला आहे. शेर के सामने शेर और तलवार के सामने तलवार आणि आलाय हा धमाकेदार वार. आलाय हा षटकार. धावसंख्या 41 विजय रोकी. तीस बॉलमध्ये 17 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉब स्कोर कार्ड वरती 41. अबाचं पुन्हा एकदा प्रदर्शन दोन्ही टीमच्या हातून राहिलेलं आहे. ओ पुन्हा एकदा स्लोवर वन बॉल पुन्हा एकदा हवेतच चाललाय. फिल्डर स्वतः बॉलच्या खाली भूमिक येत होते. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा मेजरने थांबवलं. मी घेतो आणि त्यानंतर आपण पाहतो की त्यांनी विकेट आता घेतलेली आहे आणि इथे आपण पाहतो की ऋतिक यांचा खेळ समाप्त. इट्स अ बिग विकेट. ऋतिक या मॅच मध्ये आपण पाहतो की आक्रमण करू शकले असते, पण त्यांना परतवलंय माघारी. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी रुपेश धोडी दादांचं पुन्हा एकदा आगमन. डीजे रॉकी. चौथं षटक सध्या जारी आहे. पण सातत्याने विकेट गमावले जात आहेत आणि त्याचपुढे आपण पाहतो की दडपण येऊ शकतं. बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज या सगळ टीमचं पुन्हा एकदा नेतृत्व सगळच्या टीमचं पुन्हा एकदा आपण पाहतो की ज्याने क्रिकेट गाजवलेलं आहे आणि नेहमीच आपण पाहतो की मैदानात जेव्हा जेव्हा येतात, मैदान कितीही मोठं असू द्या आणि मैदानची कितीही लांबी असू द्या, गोलाकार अवस्थेमध्ये नेहमीच आपण पाहतो की क्रिकेटचे प्युअर आणि चांगली क्वालिटी क्रिकेट खेळण्यासाठी जेव्हा जेव्हा आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा रुपेश धोनी यांचं नाव घेतलं जातं आणि रुपेश धोनीची पुन्हा एकदा आता बॅट कशा प्रकारे पुन्हा एकदा चमकेल या मैदानात. फोर्थ विकेट पुन्हा एकदा बोलत यार. हो यार सुद्धा ऑनसला प्राप्त झालाय. बॉल हवेतच चाललाय. अरविंद पुन्हा एकदा स्वतः बॉलच्या खाली, पण तो एकाने सोडला आणि दुसऱ्याने पकडला. लागोपाठचे 2 धक्के. महत्वाचा विकेट जो आहे तो पुन्हा एकदा गमावला आणि कहाणी कहाणी और कहाणी में आ गया है 20 विकेटच्या पतन. फलंदाज बाद.
कमालचं पुन्हा एकदा बॅटिंग पद्धत कमाल. चांगली बॉलिंग केली जाते. लागोपाठचे 3 बॉल डॉट. या इनिंगमध्ये आपण पाहतो की अशा प्रकारची बॉलिंग राहिली तर दडपण येऊ शकतं. पुढे बॉलचा पुन्हा एकदा हा बॉल ऑप्शनला ढकललाय. पुढे सुद्धा आहे तैनात तिथे. बॉलच्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा पोहोचतो येतो. पण 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल का? पण तसं होताना दिसत नाहीये. एका धावेत ते पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाव इन्क्लूड केली जाते स्कोर कार्डवरती. हे षटक तितकं चांगलं आपण पाहतो की टर्निंग पॉइंट राहिलेला आहे. धावा जास्त खर्च केल्या जात नाहीये. हे 2 बॉल आता निर्णायक आहेत. हे 2 बॉल मैदानाच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. तेव्हा दबाव रिलीज होऊ शकतो. समोर महेश गांगडे. हो, पुन्हा एकदा पाहावं लागेल. लाईनच्या पुन्हा एकदा आतमध्ये आहे का? पंचाचा पुन्हा एकदा निर्णय. मान डोलवत असताना की हा बॉल पुन्हा एकदा लाईनमध्ये नाहीये. इट्स नॉट फेअर डिलिव्हरी. इट इज वाईड बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त होते. एक्स्ट्राच्या मदतीने धमीची गती जाऊन पोहोचते आता. हो, रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न आहे. इथे सुद्धा बॉल जो आहे तो बॅटच्या रडारमध्ये बिलकुल दिला जात नाहीये. तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या जाऊन स्कोर कार्डवरती 43. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या तर आपण पाहतो एक वाईट आणि एक सिंगल म्हणजे इतक्यात 2 धावा खर्च केलेल्या आहेत. या 5 बॉलमध्ये. हो, या फटका चांगला फ्लॅटमध्ये खेळण्याचा प्रयत्न फिल्डर पवन कडून होते चुकी तिथे. चुक्या करून तुम्हाला अजिबात चालणार नाहीये. हा क्वालिफायरचा 1चा सामना आपण पाहतो आणि क्वालिफायर 1च्या मॅचमध्ये आपण पाहतो की अशा प्रकारच्या चुक्या म्हणजे का तर आपण स्वतःच्या पायावरती दगड मारतो की काय? आणि इथे होते षटकाची समाप्ती. त्याला पाण्याची व्यवस्था लगेचच मैदानाच्या आतमध्ये करावायची आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या झोपते स्कोर करते 44-44. या मॅचचे लक्ष्य आहे 24 बॉल. 24 बॉलमध्ये धमीची आवश्यकता आहे आता 67. 24 बॉल 67. जे रॉकी. वेलकम बॅक. पहिल्या 4 ओव्हरचा लेखाजोखा आता आपण पाहतो, की जिथे बॅटिंग करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. सुरुवातीला आपण पाहिलं चंद्रकांतच्या बॅटमधून धावा आल्या. त्याच्या बॅटमधून 13 धावा. रोहित एकाकी आपण पाहतो, की थोडासा अपयशी आज राहिला. त्याच्या बॅटमधून धावांचा पुन्हा एकदा आपण पाहतो, की 4 धावा आणि त्यानंतर 8 धाब्यावरती ऋतिक बाद झालेले आहेत. महेश पुन्हा एकदा आपण पाहतो, की बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूने प्रदीप सिद्ध आहेत. अजूनही 24 बॉल 67 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आणि त्यानंतर 14 ने मागचं षटक मेजरचं खूप चांगलं राहिलं. जिथे आपण पाहिलं की 3 धावा खर्च करत असताना 2 विकेटांच्या अगदी नावे राहिलेल्या आहेत. आता इथून 24 बॉलमध्ये 67 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आपण पाहत आहात तासागड अगदी विभागातील मानाची, अभिमानाची आणि जिथे प्रत्येकाला हवी असणारी अगदी सनातन चषकचा सध्या इव्हेंट आपल्यासमोर आहे. जबरदस्त क्रिकेटचा पुन्हा एकदा महासंग्राम आपल्यासमोर पाहायला मिळते. बोले मागते पुन्हा एकदा बोले तयार. 24 बॉल 67. ओसरे बॅटचा वापर बॉल हवेत चला स्वतः बॉलच्या पुन्हा एकदा खाली पवन सध्या येताना दिसतात आणि पवनने मागे चुकी केलेली होती परंतु ती पुन्हा एकदा चुकी सुधारण्याची आवश्यकता होती आणि ती पुन्हा एकदा चुकी जी आहे ती सुधारली जात आहे आणि आता महेशचा खेळ समाप्त. तो सुद्धा धारार्थी या लाल मातीमध्ये पुन्हा एकदा विकेटच्या पतान.
सतत विकेटवरती विकेट गमावल्यात पद्धतीने सामना समाप्त झालेला नाहीये कारण की अशा कंडिशनमध्ये तुषारचा खेळ नेहमीच आक्रमक असतो आणि अशा वेळी नेहमीच आपण पाहतो की तुषार याच अगदी सिच्युएशनचा पुन्हा एकदा धुवाधार खेळाडू आहे. तुषारचा जर विकेट इथे काढला तर भूमिकेसाठी पारितोषिक आहे ₹201 पारितोषिक राजेश चव्हाण यांच्याकडून हे पारितोषिक. हो, हा बॉल पुन्हा एकदा जाऊ दिला. कुठल्या प्रकारचा पुन्हा एकदा छेडखानी पुन्हा एकदा केली जात नाहीये. जसं आपण पाहतो की एखाद्या रस्त्यावरती जसं आपण पाहतो की एखादी पाटी असते की पुढे धोका आहे आणि तसा प्रकारचा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा जर दिलाय म्हणजे क्या तो मार दिया जाए या छोड़ दिया जाए. लेकिन उसके बाद इस बॉल को फिर से विकेट कीपर के हाथ में जगदीश धोडीसर तिथे आहेत तैनात आणि खूप चांगली कीपरची भूमिका त्यांच्या मार्फत दिसत आहे. वाडवे बॅटने पुन्हा एकदा उचलला बॉल अलॉंग द कार्पेट अगदी ढकलला पीटरसन पवन. एक झेल जरूर त्याने सोडला पण त्यानंतर आत्मविश्वासाने पुन्हा एकदा बॉलवरती येताना दिसतायत. म्हणजे का तर तुमच्याकडून चुक्या अपेक्षित नाहीयेत आणि पवन एक्झॅक्टली तेच तिथे करताना दिसतायत. चांगली फिल्डिंगची पोझिशन पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या जवळपास स्कोर कार्डवरती धावेची गती 45 बॉलिंग बाकूती भूमी पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओसरे बॅटचा वापर पुन्हा एकदा बिग वन बॉल चारी मुंड्या पुन्हा एकदा चीत सध्या केलं जातं जिथे आपण पाहतो की बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो सातत्याने होत नाहीये. त्याचमुळे पाहायला गेलं तर चांगली बॉलिंग सुद्धा केली जाते. जय महाराष्ट्र टीम सध्या तरी हवी आहे या क्वालिफायर 1 मध्ये. जो जीतेगा जाएगा फाइनल की ओर और फाइनल की घर में. आणि त्यासाठी आपण पाहतो की हा सामना तितकाच महत्त्वाचा सध्या दोन्ही टीमसाठी लीग मॅचेसचा फॉर्मॅट सध्या आपल्या समोर आहे. आज आपण पाहतो की मोठमोठ्या टुर्नामेंट ज्या आहेत त्या कमी पडून लीग मॅचेस ज्या आहेत त्या भरपूर या विभागामध्ये होताना दिसतायत. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटचे पुन्हा एकदा आपली कडा घेत असताना बॉलला पुन्हा एकदा थांबवते. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. डॉट बॉल या मॅचचं महत्त्व आपण पाहतो की बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी उपयुक्त नाहीये. तुमच्याकडून बॅटिंग करत असताना आपण पाहतो की मोठे फटके पाहिजेत, परंतु मोठे फटके मारण्याचा प्रयत्न कुठला बॅटर करेल. एका पण आपण पाहतो तुषारकडे ती ॲबिलिटी आहे. मोठे षटकार मारण्याची मोठी चान जी आहे ती अगदी निर्माण होऊ शकते. परंतु त्यासाठी प्रदीपला त्याची साथ द्यावी लागेल. त्याच्या बॅटमधून सुद्धा अपेक्षित आहेत मोठी धावसंख्या. भूमी हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकवरती बॉल हा सुद्धा कट केला. बॅकवर्ड पॉइंटमध्ये सध्या मेजर आहेत. आज मेजरचा दिवस खूप चांगला राहिला आहे. होते षटकाची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आणि या मॅचचे लक्ष्य आहे. आता 18 बॉल धावेची आवश्यकता आहे. 65 म्हणजे काय तर 2 धावा खर्च केल्यात डीजे रॉकी. स्कोर करते 46 धावसंख्या. भूमिकने पहिले षटक हाताळलं 12 धावा तिथे त्याने खर्च केल्या. आणि यावरचा विचार केला तर फक्त आणि फक्त इथे चुकी होते. बॉल मैदान के बाहेर जैल सीमा पार. पवन पुन्हा एकदा सातत्याने चुकी करत असताना बॉल पुन्हा एकदा मैदान के बाहेर 4 रन केले. येतो हा चौकार. सध्या रिप्लेसमेंट केलं जातं. बॉलला पुन्हा एकदा इथे पकडण्यामध्ये असमर्थ राहिलेत आणि त्याचमुळे तिथे आपण पाहतो की आता तुकाराम मुंडे यांची सध्या आपण पाहतो की तिथे आता रिप्लेसमेंट जी आहे ती केली जाते. अरविंद तिथे सध्या आलेले आहेत. कारण की चुक्या करून चालणार नाहीयेत आणि त्याचपुढे इथे फिल्डिंग पोझिशन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर ठेवायचा होता. पण तो टप्पा जो आहे तो तितका चांगला सुंदर सध्या पाहायला मिळतो. बॉल इथे डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पण स्कोर करते 50 धावा फलकावली. म्हणजे का तर या मॅचचे लक्ष आता आहे. हो, हा सुद्धा हवेतच आहे. पण तो झेल पकडण्याचा प्रयत्न झेल कॅरी करू शकलेले नाहीयेत. अखेर प्रदीपच्या बॅटमधून त्याच्या नावाचा पुन्हा एकदा बॉल पुन्हा एकदा जाईल सीमा पार. येतो हा षटकार. 15 बॉलमध्ये आता 55 धावेची आवश्यकता आहे. इथून 3 बॉल जर पाहिजे तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेले तर पुन्हा एकदा मॅचमध्ये इन होऊ शकते टीम. प्रयत्न पुन्हा एकदा होईल का? 15 बॉल 55 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 2 बाउंड्री झाले तर म्हणजे या मॅचचा पुन्हा एकदा लेखाजोखा जो आहे तो पूर्णपणे बदलतो. तिथे आवश्यकता आहे की बॅटिंग चांगली पाहिजे तो प्रयत्न सुद्धा होताना दिसतो.
आज गरमी अधिकची पुन्हा एकदा जाणवते पण पोषक वातावरण तर पाहायला गेलं तर या मैदानात पुन्हा एकदा खेळण्यासाठी नाहीये. पण अशा कंडिशनमध्ये आपण पाहतो की बॉडी बॅलन्स पुन्हा एकदा प्रत्येकाने सांभाळावी. जास्तीत जास्त आपण पाहतो की पाण्याचा वापर करावा. इथे विकेट मिळेल का? येस डेफिनेटली. प्रदीप चिखलीचे समाप्त आणि वाईट प्लस विकेट म्हणजे त्यात फलंदाज प्रदीपचा खेळ समाप्त. विकेट डाउन फलंदाज बॅक टू दी पॅव्हलियन बाद. छप्पन धावा झाल्यात आणि 56 गमेची हजेरी आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. विकेट आतापर्यंत गमावल्या प्रत्येक टीमने 6 विकेट गमावले. आता नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर धिंडे, हृदयनाथ धिंडे साहेबांचं पुन्हा एकदा आगमन. हो, प्रहार करायचा होता पण हा पण सुद्धा आडव्या बॅटने फटका चांगला आहे. प्रसिद्ध आहे. डीपमध्ये बॉलपर्यंत पोहोचतील. 2 वागण्याचा प्रयत्न सुद्धा होईल का? परंतु तसं होताना दिसत नाहीये. बॉल पुन्हा एकदा कॅरी करते तो एका धावेत प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावीची गती फलकातील जंप स्कोरकार्ड ती धावा जाऊन पोहोचते फलकातील 57 57 धाव संख्या. बॉलिंग मार्क ती पुढे बॉल तयार. हो, पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न पण इथे सुद्धा आपण पाहतो की येस विकेट गमावला जातो आणि डॉक्टरचा पुन्हा एकदा खेळ इथे समाप्त. फलंदाज आणखीन एक डॉक्टर दीपालियन बाद. इम्पॅक्टच्या भूमिकेमध्ये सध्या राजची एंट्री सुद्धा होताना दिसते. राहुल सध्या आउट झालेले आहेत आणि त्यांच्या जागेवरती पुन्हा एकदा इन होत असताना राज 7 गडी गमावलेत. पण पुढचा सामना चला दोन्ही टीम लगेच आपण रेडी राहा. एलिमिनेटरचा सामना राहील आणि त्यामध्ये आपण पाहतो की कुठले दोन संघ पुन्हा एकदा आपण दोन संघाची लढत जी आहे ती MS11 आणि त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा विश्वा. 6 षटकाचा खेळ समाप्त. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गती जाऊन पुढे स्कोर कार्ड होती 57 57 धावसंख्या फलकावरती. ओव्हर नंबरचा विचार केला तर जिथे आवश्यकता आहे की चांगल्या पुन्हा एकदा रेप्युटेशनची आणि तो प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा आता राज यांची एंट्री इम्पॅक्टच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा इम्पॅक्टफुल इनिंग जे आहे ते पुन्हा एकदा प्राप्त होईल का? ओ हेलिकॉप्टर स्टाईलने फटका चांगला इथे खेळलाय. बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल. बॉल पुन्हा एकदा सीमा पार जाईल आणि आणखी एक येतो हा दमदार तुषारच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या जाऊन स्कोर करते 61. म्हणजे सामना जिंकण्यासाठी धावीची आवश्यकता आहे. 51 धावीची आवश्यकता. तुषार पुन्हा एकदा ऑन फायर आणि त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा हा तोप गोला. बॉल पुन्हा एकदा सुलभ मला ते मैदानाच्या पलीकडे नाही तरी या रस्त्याच्या पलीकडे बॉल गेलेला आहे. सीमापार षटकार. या मॅचचं महत्व आता आपण पाहतो की धावा झालेल्या आहेत 67. पुन्हा एकदा हवेत चालला बॉल हवेतच पकडतील का पण हवेत बॉल पुन्हा एकदा कॅरी आणि त्यात विकेटचे पतन फलंदाज तुषार यांची खेळी समाप्त. बॅक टू दी पॅव्हलियन फलंदाज बाद आणि 200 रुपयाचे पारितोषिक सुनील बोनसाठी आहे. राजेश चव्हाण यांच्याकडून या विकेटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज. विकेट पतन फलंदाज बाद.
आपले खेळाडू पहिले प्रशांत मेहर बघितलं टायमर ठेवला 10 मिनिटं अगोदर सातवं षटक सध्या जारी चांगली सध्या कमरी पाहायला मिळते आणि सर्व खेळाडूंसाठी आपण पाहतो की आता आजच्या दिवसामध्ये फायनल डे मध्ये आदरणीय प्रसादजी मेहर यांच्याकडून जेवणाची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था म्हणजे आता पुलाव ची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व प्लेयरसाठी MTDC आदरणीय प्रसादजी मेहर साहेब यांच्या वतीने दुपारच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ती त्यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे त्यांचं पुन्हा एकदा विशेष आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करत आहोत की आपण जेवणाचा आणि पुलावचा आनंद घ्यायचा आहे या दुपारच्या सत्रामध्ये जसे आपण मॅच समाप्त झाल्यानंतर आपण लगेच जेवणाचा आनंद घ्या प्रसन्नजी मेहर MTDC यांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून विकेट गमावली आता जितेश झाल्यानंतर आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये लास्ट विकेट जॉम्प स्कोर कार्ड वरती 69 सुरुवात चांगली वाटली असं वाटलं की हा सामना फिनिश होईल पण त्यानंतर आपण पाहतो की बॉलिंग अटॅक चांगला राहिला मेजर खूप चांगल्या लई मध्ये दिसले तिथे बॉलिंग अटॅक त्याचा चांगला आपण पाहतो की बॅटिंग करत असताना दर्जेदार बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली हा पण सुद्धा लाईनच्या बाहेर आहे आणि पंचाचा पुन्हा एकदा निर्णय इथं आपण पाहतो की वाईटच्या लेन वरती पुन्हा एकदा बॉलला डिलिव्हर करत असताना एक्स्ट्रा धावसंख्या सुनील बॉन्ड ओव्हर नंबर 7 पुन्हा एकदा प्रहार करायचा होता टप्पा पर्यंत पुन्हा एकदा इथे आपण पाहतो की षटकाची ते समाप्ती 7 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोर काढते 70 ऑन दी बॉल DJ रॉकी थँक्यू डीजे शेवटचे षटक सध्या जारी आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये विजय भंडार ओ शेवटची विकेट आहे पण शेवटची विकेट पुन्हा एकदा धनाधन पुन्हा एकदा धिनाधिन धा येतो हा षटकार चांगलं प्रदर्शन आता राहिले टीम जय महाराष्ट्र पहिल्याच मॅच पासून पाहायला गेलं तर त्यांच्या नावाचा खूप चांगला अगदी पाहायला गेलं तर वृत्तीने अगदी क्रिकेट खेळत आलेला आहेत आणि फायनल मॅचचा पुन्हा एकदा तिकीट पुन्हा एकदा घेण्यासाठी जे मत कामगिरी उचित होते की आपली कामगिरी चांगली होणं गरजेचं आहे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये खूप चांगला खेळाचा पुन्हा एकदा इथे आपण पाहतो की क्लास जो आहे तो खूप चांगला त्यांनी दर्शवलाय तो आतमध्ये येणारा बॉल पुन्हा एकदा थोडेसे लेट खेळलेत पण तो फटक्यातच चांगला खेळलेत टायमिंग व्यवस्थित पुन्हा एकदा झालेलं नाहीये बॉलला फक्त ढकलते तप्त धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये इथं डलमध्ये समाप्ती नवीनची गती जाऊन स्कोर कार्ड होते आता 76 या मॅचचं महत्व आपण पाहतो की जिथे नवेचा पाठलाग करण्यासाठी जी मत आवश्यकता होती पण हा कॅच पकडला तर ऑल आवर टीम पूर्णपणे गारद झालेली आहे धडाधाई आणि या मॅचला जिंकत असताना फायनल मध्ये आपलं तिकीट जे आहे ते पुन्हा एकदा बुक केलेलं आहे वॉट फंटॅस्टिक पुन्हा एकदा प्रदर्शन राहिलेलं आहे आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतो की या मॅचला जिंकत असताना टीम आता पोहोचली द टीम जय महाराष्ट्र बुक अ तिकीट टू द फायनल कॉंग्रॅच्युलेशन टीम पण एक टीमला पुन्हा एकदा आपण पाहतो की जिथे संधी पुन्हा एकदा आहे लगेचच पुन्हा एकदा आपण पुढच्या मॅच कडे जात आहोत जिथे MS11 आणि विश्वा 11 या मॅचचा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट खूप चांगलं प्रदर्शन ज्यांचं राहिलेलं आहे आबाज यांच्या बॅटमधून 65 आणि विकेट घेतल्या बॅटिंगच्या जोरावरती पाहायला गेलं तर मैदान गाजवलं आणि बॉलिंगच्या जोरावरती पुन्हा एकदा मैदान गाजवलेलं आहे 18 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट ज्याने अगदी प्राप्त केलेल्या आहेत